उद्धव ठाकरे भेटलेले आहेत आणि छान चित्र बघायला मिळालं आज सकाळी. असं आहे की लग्नामध्ये भेटणं हे स्वाभाविक आहे. मी जर असतो तिथे माझी देखील भेट झाली असती. त्यात उद्धव ठाकरे आणि भाजप जवळ येते असं वाटतं. असं आहे, पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते इतका भाबडा विचार हा किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. सर, काल जेव्हा तुम्ही इथे होते तेव्हाच धनंजय मुंडेही इथे आलेले. ते सांगतायत की त्यांच्या ऑफिशियल व्हिजिटला होते, पण एका जागी जेव्हा राजीनाम्याचा प्रेशर आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डिसाईड करतील तेव्हा ते राजीनामा. याला जोडून असं आहे की तुम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार का तुमच्या कोर्टात? असं आहे, पहिली गोष्ट तरी एक लक्षात घ्या की ते त्यांच्या कामाने आले होते, मी माझ्या कामाने आलो होतो, त्यामुळे आमची भेट झाली नाही. पण सकाळी आमची भेट झाली होती कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती. त्यामुळे काही धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही. ते मला कधी भेटू शकतात, मी त्यांना कधी भेटू शकतो, कुठल्याही कामाकरता भेटू शकतो. आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे. सर, महाराष्ट्र सदनाचं जे अधिकृत छापून आलंय तुमच्या मंत्रालयाच्या अंडर येतो, तर आज वृत्तपत्रात अशा बातम्या आल्या आहेत 6,000 रुपये भाडा मात्र गैरसोय आहे आणि गरम पाणी मिळत नाही, कॅन्टीनची तक्रार आहे, प्रशासनाची निर्लावलेलं प्रशासन आहे. आज मी त्या संदर्भात पूर्ण माहिती घेईल आणि या ज्या काही त्रुटी आढळलेल्या आहेत या त्रुटी तात्काळ दूर झाल्या पाहिजेत याकरता मी लक्ष घालेन. बहुत केंद्राचं बजेट आलेलं आहे, तुम्ही दावोसला गेलात, मोठी इन्व्हेस्टमेंट येणार आहे असं पण माहिती आहे. पण केंद्राच्या निर्मला सीतारामन यांची तुम्ही भेट घेणार का किंवा काय अपेक्षा आहे की त्या संदर्भात एक बैठक होते, ज्या बैठकीला वित्तमंत्री जातात. आपल्या वित्तमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या काय अपेक्षा आहेत ते ऑलरेडी केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे दिलेले आहेत. त्या संदर्भातली त्यांची चर्चा देखील झालेली आहे. अर्थसंकल्पाच्या पूर्वी नेहमी साधारणतः खासदारांच्या बैठकी होतात, त्या प्रकारच्या बैठकी झाल्यात का? नाही, यावेळेस ती अजून झालेली नाही, ती आम्ही घेऊया. खरं म्हणजे काय झालंय, त्या बैठकीचं स्वरूपच बदललेलं आहे. सीएम पूर्वीच्या काळामध्ये ही बैठक याकरता सुरू झाली की खासदारांनी महाराष्ट्राचे प्रश्न हे केंद्रात मांडावे म्हणून ही बैठक व्हायची. अलीकडच्या काळामध्ये ही बैठक जेव्हा आम्ही घेतो त्यास खासदार त्यांचेच प्रश्न आमच्या पुढे मांडतात. ते काही चूक नाही आहे, पण त्याच्यामुळे त्या बैठकीचं स्वरूपच आता वेगळं झालेलं आहे. त्यामुळे त्या बैठकीचा संबंध आता अधिवेशनाशी फारसा उरलेला नाहीये. त्यामुळे एक बैठक घेऊ आम्ही.